भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 2 जून 2025 सोमवार. वसंतराची श्वास. तो त्यांच्या जवळ गेला आणि त्याला चुंबन दिले. त्याने त्यांची वसंतराचा सुगंध घेतला आणि त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले, निश्चित माझ्या मुलांचा सुगंध त्या शेतासारख्या आहे ज्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला आहे. उत्पत्ती 27 अध्याय 27 वचन. जेव्हा याकूब बसवणूक करून आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला, तेव्हा इसहाकने प्रथम आपल्या हाताने त्याला स्पर्श केला आणि मग त्याच्या वसंतराची सुगंध घेतला. त्यानंतरच त्याने त्याला आशीर्वाद दिला. याकोबने आपल्या हातावर सेलीची हाताळे गुंडाळले होते, जेणेकरून त्यांचे हात त्यांचे मोठे भाऊ एसावचे केसाल हातासारखे वाटावेत. याशिवाय याकोबने आपल्या मोठ्या भावांची वस्त्रे परिधान केली होती, ज्यामध्ये उघड्या शेताची सुगंध भरलेला होता. एसावची वसंतरामध्ये लपल्यामुळे याकोबने आपल्या वडिलांना बसवले आणि आशीर्वाद मिळवला. आपल्यालाही एक मोठा भाऊ आहे, येशू ख्रिस्त. त्यांच्याद्वारे आपण धाडसाने कृपेचे सिंहासनाजवळ येतो आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करतो. इसहाकने प्रथम याकोबला स्पर्श केला आणि नंतर त्यांचा सुगंध घेतला. त्याचप्रमाणे जेव्हा आपले स्वर्गीय पिता आपल्याला स्पर्श करतात, तेव्हा त्यांनी बघावे की आपण त्या मेंढ्याची येशूच्या धार्मिकतेने आच्छादलेले आहोत, जो कल्वरीवर वधस्तंभावर वध केला गेला. ते सेलीचे हातरे देवाने दिलेल्या तारणाचे प्रतीक आहे. शास्त्रात लिहिलेले आहे, त्याने मला तारणाच्या वस्त्रांनी परिधान केले आहे. त्याने मला धार्मिकतेची जग्याने आच्छादले आहे. जसे बरअक्षी स्वतःला अलंकाराने सजवतो, तसेच वधू तिच्या दागिन्याने स्वतःला सजवते. येसाया 61 अध्याय 10 वचन. दुसरे म्हणजे जेव्हा पिता आपल्याचा सुगंध घेतात, तेव्हा आपल्या वसंतराची सुगंध त्या शेताप्रमाणे असो ज्याने परमेश्वराने आशीर्वाद दिला आहे. आज गरज विपुल आहे, पण काम करणारे मजूर थोडे आहेत. उत्तर भारतात मिशनरी अनेक संघर्ष व कठीण प्रसंगाने सामोरे जात असले तरी ते हजारो आत्मा देवाची राज्यासाठी कापू शकतात. जेव्हा आम्ही पहिल्यांदा दूरदर्शन सेवा कार्य सुरू केले, तेव्हा खर्च जास्त असल्यामुळे आम्ही साशंक होतो. पण जेव्हा आम्हाला समजले की भारतातील लोक हा कार्यक्रम पाहत आहेत, तेव्हा असे वाटले की आपण एक महान शेतात पीक कापत आहोत. प्रिय देवाची मुलांनो, आपल्या वसंतरानी त्या उधळलेल्या मुलाची डुकरामध्ये असलेल्या वसट वस्त्रांचे वास न यावा, तर त्याऐवजी देवाने आशीर्वाद दिलेल्या शेताचे मधुर श्वास दरवळावा. आत्मचिंतनासाठी वचन. माझ्या प्रियतमे, तुझे ओठ माध्यम पाल्याप्रमाणे टपतात. तुझ्या जिभेखाली मध व दूध आहे. तुझ्या वसंतराची सुगंध लेबनोन सारखा आहे. श्रेष्ठ गीत अध्याय 4:11 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 इतिहास 17 अध्याय 18 अध्याय. संध्याकाळी योगान 13 अध्याय 1 से 20 वचन. धन्यवाद.